पाहिलंय का? 10वीला होतं का कुठे? कुठे पाहिलंय 10वीला सांगा? काय सर? हे जे आता बोर्डवर तुम्हाला दिसत होतं हे काय आहे? काय होतं? कोणत्या चॅप्टरचं होतं? कम ऑन, जल्दी जल्दी बोलो भाई, जाने दो, मत बोलो अभी. So we are discussing about the protist. आपण कशाबद्दल चर्चा करत होतो? प्रोटिस्ट बद्दल चर्चा करत होतो. आठवत आहे? किंगडम प्रोटिस्टा. बघा, काल काही मुलांनी सांगितलं सर काही समजलं नाही आम्हाला. दररोज जर नवीन नवीन मुलं आले तर हाऊ कॅन आय मॅनेज. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी मागचे लेक्चर बघून घेत जा आणि मग जॉईन करायचं, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही तुम्हालाही नाही मलाही. तर आपण बघत होतो किंगडम प्रोटिस्टा बद्दल. किंगडम प्रोटिस्टा आता आपण पाहिलं होतं. जे मुलं आधीपासून लेक्चर करतायत त्यांच्यासाठी पण आणि जे मुलं आज पण जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी पण. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, संपूर्ण सजीव सृष्टी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीव सृष्टीला काय वर्ड यूज करतात? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे संपूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जर तुम्हाला एकत्रित स्टडी करायचा असेल तर काय करावं लागेल? क्लासिफिकेशन करावं लागेल. काय करावं लागेल? क्लासिफिकेशन करावं लागेल. आणि हे क्लासिफिकेशन देणारा जो सायंटिस्ट होता त्या सायंटिस्टचं नाव आहे R.H. व्हिटॅकर. या R.H. व्हिटॅकर अमेरिकन सायंटिस्टने, अमेरिकन टॅक्झॉनॉमिस्टने संपूर्ण जगातल्या सजीवांना, असतील नसतील सगळ्या सजीवांना, या सगळ्याच्या सगळ्या सजीवांना 5 वर्गामध्ये, 5 क्लासेसमध्ये डिवाइड करून टाकलेलं आहे. आणि त्याच्यातले आपण सगळ्यात काल ह्याच्याबद्दल चर्चा केली होती. मी दरवेळेला रिकॅप देतोय तुम्हाला. पहिला जो किंगडम होता दॅट वॉज मोनेरा. आता किंगडम वर्ड काय आहे? व्हॉट इज किंगडम? किंगडम इज अ ग्रुप ऑफ सिमिलर ऑर्गॅनिझम. व्हॉट इज किंगडम? किंगडम इज अ ग्रुप ऑफ सिमिलर ऑर्गॅनिझम. सारख्या ऑर्गॅनिझमचा जो ग्रुप आहे, उदाहरणार्थ युनिसेल्युलर, एक पेशीय सजीवांचा जो ग्रुप असेल त्याला आपण नाव काय दिलेलं आहे? मोनेरा. जे अतिशय प्राचीन आहेत, अतिशय प्राचीन, मोस्ट प्रिमिटिव्ह ऑर्गॅनिझम दॅट आर कॉल्ड ॲज किंगडम मोनेरा. दुसरा जो ग्रुप आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय, दॅट ग्रुप इज प्रोटिस्टा. आणि या प्रोटिस्टाचे वैशिष्ट्य आपण पाहत होतो. या काल प्रोटिस्टामध्ये आपण पाहिलं की प्लांट लाईक प्रोटिस्ट. काय नाव दिलं होतं आपण? प्लांट लाईक प्रोटिस्ट. जे प्लांट सारखे गुणधर्म दाखवणारे एक पेशीय सजीव असतात. काय आपण पाहिलं? एक पेशीय सजीव असतात, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात. आणि जे काय दाखवतात बाळांनो? जे प्लांटचे गुणधर्म दाखवतात. काय दाखवतात? प्लांटचे गुणधर्म दाखवतात. त्यांना आपण काय म्हणतो? प्लांट लाईक प्रोटिस्ट. त्याच्यानंतर दुसरे जे पाहिले त्यांना आपण म्हणतो ॲनिमल लाईक प्रोटिस्ट. त्याची आपण काल चर्चा केली. त्यांच्यापासून कोणकोणते आजार होतात ते आपण पाहिलं. ॲनिमल लाईक प्रोटिस्ट, बरोबर? ॲनिमल लाईक प्रोटिस्टा. आणि आज जो आपण बघणार आहोत दॅट इज फंजाय लाईक प्रोटिस्टा. आणि एक चौथा ग्रुप बघणार आहोत, फंजाय लाईक प्रोटिस्टा. आणि चौथा जो ग्रुप बघणार आहोत दॅट इज युग्लिनॉइड्स. हे बेटा सगळेच्या सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सचे ग्रुप आहेत. एक पेशीय सजीवांचे सगळे ग्रुप आहेत. नीट लक्ष द्या सगळ्यांनी. जर तुम्ही शिकण्याच्या, आत्मसात करण्याच्या अँगलने बसलेले असाल, मला काहीतरी शिकायचं आहे, मला बायोच्या लेक्चर मधून काहीतरी शिकून जायचं आहे,
हा जर तुमचा अप्रोच असेल, हे जर तुमचं विजन असेल, ह्या अँगलने जर तुम्ही बसलेले असाल तर डेफिनेटली यू विल लर्न. निश्चित तुम्ही शिकून जाल. परंतु जर आपल्याला काही समजतच नाही, आपल्याला काय करायचं, आपल्याला कसं जमेल, हे तर सगळं कठीणच वाटतंय, हे तर सगळं अवघडच आहे, हा अप्रोच ठेवला तर आय कांट डू एनिथिंग. मी काही करू शकत नाही. मी नाही जगातला कुठलाही शिक्षक काही करू शकत. काय करावं लागतं? मी कधी कधी गमतीने एक उदाहरण देत असतो. तुम्ही नळावर पाणी भरायला गेले, तुम्ही पाणी भरायला गेले गेले नळावर गेलेले तुम्ही पाणी भरायला, पण तुम्ही काय केलं की तुम्ही बादली उलटी ठेवली किंवा हंडा उलटा करून ठेवला आणि नळ धो 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 चालू केला, काही फायदा होणार नाही. तुम्ही संध्याकाळपर्यंत जरी त्या पद्धतीने ठेवलं तरी तुमच्या हंड्यामध्ये एक थेंब पाणी येणार नाही, कारण तुमचा हंडा उलटा ठेवलेला आहे. येतंय का सगळ्यांच्या लक्षात? जर तुमचा हंडा उलटा असेल तर त्या नळाचा दोष नाही, त्या कशाचाही दोष नाही. तर रिसेप्टिव्ह माइंड असलं पाहिजे. माणसाचं माइंड कसं असलं पाहिजे? रिसेप्टिव्ह असलं पाहिजे. मला ग्रहण करायचंय, मला समजून घ्यायचंय. काय असतं? अरे ही एवढी विविधतेने भरलेली ही जी सृष्टी आहे, तिचा आपल्याला अभ्यास जर करायचा असेल तर जसं घरातल्या वस्तू आपण व्यवस्थित लावून घेतो की जेणेकरून जी वस्तू पाहिजे ती वस्तू आपण पटकन काढू शकतो, आहे की नाही? तुमच्या घरातलं तुमच्या आईचं उदाहरण तुम्ही बघितलं असेल. तुम्ही कुठेतरी असता आणि तिथून विचारता, एकाच दिवशी तुमची चहा करण्याची इच्छा झाली. तुम्ही रोज चहा करत नाही, तुम्हाला सगळे भांडे माहीत नाही. मुलींना मे बी माहीत असतील पण मुलांना माहीत नाही. मग हे मुलं काय करतात, हे आई जवळ जातात, आई सांग ना ग कुठे आहे ते, साखर कुठे ठेवली आहे, चहा कुठे ठेवलाय, आमका कुठे ठेवलाय, असे विचारत असतात निराळे क्वेश्चन. आणि आई ज्या ठिकाणी असते त्याच ठिकाणी ती सांगत असते, बघ पिवळा डबा जो आहे ना, तो स्टीलचा डबा जो आहे ना, तो छोटा डबा जो आहे ना त्याच्यात साखर आहे, त्याच्या बाजूला जो प्लास्टिकचा डबा आहे ना त्याच्यात चहा आहे, त्या अमक्या अमक्या ठिकाणी आहे ना तिथं चहाची पावडर आहे, काय म्हणतात त्याला, चहाचा मसाला आहे. हे अशा पद्धतीने आई बसल्या जागेवर सगळं सांगत असते. कारण काय? तिने अरेंज करून ठेवलेलं असतं. आपण सहज विचारतो, हळद कुठे आहे, मीठ कुठे आहे, पीठ कुठे आहे, अमकं कुठे आहे, तर पटपट पटपट अँसर्स मिळतात. का? कारण क्लासिफाय करून कोणत्या ठिकाणी कोणती वस्तू प्रॉपर ठेवलेली. तसं सायंटिस्ट लोकांना हे जेव्हा जगाचा विचार करत होते, संपूर्ण जगातल्या सजीवांचा विचार करत होते. की स्टार्टिंगला ज्यांनी स्टार्टिंगचे लेक्चर केले नसेल त्यांनी ऐका, की स्टार्टिंगला सांगितलेलं आहे की जवळजवळ 17 ते 18 लाख प्रकारचे सजीव या जगामध्ये अस्तित्वात माणसाला सापडलेले. ह्याच्यापेक्षा कैक पटीने संख्या जास्त असू शकते. परंतु फॉर टाइम बिंग आपण एवढं लक्षात ठेवू शकतो की 17 ते 18 लाख प्रकारचे जर सजीवांचा मला अभ्यास करायचा असेल, अरे घरात आपल्या असून वस्तू किती असतील? 500 असतील, 1000 असतील. त्या 500 आणि 1000 वस्तूंचा जर आपल्याला व्यवस्थित हे करावं लागतं, त्यांना अरेंजमेंट करावी लागते, व्यवस्थितपणा असावा लागतो, त्याची सिस्टीम लावावी लागते. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे, इमॅजिन करण्यासारखी गोष्ट आहे. किती एवढे जर करता येईल तर त्या ग्रुप मधला एक ग्रुप आपला ऑलरेडी शिकून झाला. पुढच्या ग्रुप बद्दल आपण बोलतोय. त्या ग्रुपचं नाव आहे प्रोटिस्टा. प्रोटिस्टामध्येही आपण 2 पार्ट संपवले. प्लांट लाईक प्रोटिस्टाचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण काल शिकलो. अॅनिमल लाईक प्रोटिस्टाचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण शिकलो. आज आपण जे आहे फंजाय लाईक प्रोटिस्टा आणि युगिनॉइड्स बद्दल बोलणार आहोत. आपल्या बुकमध्ये सेपरेट एक टॉपिक दिलेला आहे, दॅट इज कॉल्ड एज डायनोफ्लॅजेलेट. ज्या डायनोफ्लॅजेलेट बद्दल मी काल बोललो होतो, डायटम्स किंवा डायनोफ्लॅजेलेट बद्दल आपण बोलू. आता डायनोफ्लॅजेलेट बद्दल बोलूया. डायनोफ्लॅजेलेटची बेटा डायग्रॅम तुमच्या बुक मध्ये दिली आहे. डायनोफ्लॅजेलेटची बेटा डायग्रॅम तुमच्या बुक मध्ये दिली आहे. मी पेज नंबर सांगतो, सगळ्यांनी ओपन करून बघू शकता. डायनोफ्लॅजेलेटची डायग्रॅम आहे पेज नंबर 12 वर. पेज नंबर 12 वर स्टेट बोर्डच्या पेज नंबर 12 वर डायनोफ्लॅजेलेटची डायग्राम दिलेली. असं एखाद्या शंकूसारखं काहीतरी स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे हे असं अशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे बघा. हे असं नीट लक्ष द्या, असं वाटतं घुमटासारखं काहीतरी स्ट्रक्चर आहे. असं स्ट्रक्चर आहे बघा, नीट लक्ष द्या. आणि तुम्हाला मी एनसीईआरटीची पण डायग्राम बेटा दाखवणार आहे. हे जे स्ट्रक्चर आहे हे अशा पद्धतीचं आहे. या ठिकाणी असं आहे. येतंय लक्षात? नीट लक्ष देऊन जर तुम्ही पाहिलं, यू विल सिम्पली फाइंड दॅट इट इज लाईक दिस. आता
याच्यामध्ये काय आहेत बेटा, हे जे संपूर्ण स्ट्रक्चर आहे ना, हे स्ट्रक्चर प्लेट्सनी बनलेलं आहे. हे सगळे स्ट्रक्चर याच्यावर प्लेट्स आहेत. हे सगळं मायक्रोस्कोपिक आहे, सगळं लक्षात ठेवा. मी जरी एवढं मोठं काढतो याचा अर्थ हे एवढं मोठं नसतं. हे सगळं मायक्रोस्कोपिक आणि याच्यावर अशा प्लेट हे आपल्या टेक्स्ट बुकच्या हिशोबाने जर गेलं. मी तुम्हाला एनसीईआरटीची डायग्राम दाखवतो म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की कशा पद्धतीने हे डायनोफ्लॅजिलेट असतात. 2 मिनिटात तुम्हाला दाखवतो. हे जे डायनोफ्लॅजिलेट्स असतात, हे डायनोफ्लॅजिलेट्स कशा पद्धतीने दिसतात ते तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो. इकडे लक्ष द्या. 1 नंबरला इथे बघा, या ठिकाणी नीट बघा. हे बघा, हे जे स्ट्रक्चर आहे हे एनसीईआरटीचं बुक डायग्राम. हे बघा, हे दिस स्ट्रक्चर, दिस इज डायनोफ्लॅजिलेट. इथे तुम्हाला हे दिसतंय ना, केसासारखं स्ट्रक्चर दिसतंय बघा. हे जे केसासारखं स्ट्रक्चर दिसतंय, एक फ्लॅजेला तुम्हाला इथे दिसतोय, एक फ्लॅजेला असा आडवा असतो. एक जो असतो तो खाली आलेला असतो, बाहेर आलेला असतो, दॅट इज लॉन्जिट्युडिनल. आणि एक ट्रान्सवर्स असतो. ट्रान्सवर्स म्हणजे आडवा. एक फ्लॅजेला या ठिकाणी असतो, एक फ्लॅजेला मोठा असतो. हे बघा, इथं नाव येतंय बघा, डायनोफ्लॅजिलेट. ज्या मुलांना नीटची तयारी करायची असेल आणि नीट तयारी करायची असेल त्यांनी हे बुक, हे बघा बुक दाखवून देतो कसं एनसीईआरटीचं बुक असतं. हे बघा, हे जे बुक आहे ना, हे बुक ज्या मुलांना नीटची एक्झाम द्यायची आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जी 12वी सायन्स नंतर द्यायची असते, जी काल परवा झाली, त्या बुक, त्याच्यासाठी ह्या बुकची लाईन टू लाईन तुम्हाला लक्षात ठेवायची असते. या बुकमध्ये याचं चित्र दिलेलं आहे. याच्यात तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, आयडेंटिफाय द ऑर्गॅनिझम. आयडेंटिफाय द ऑर्गॅनिझम असं म्हणून विचारलं जाऊ शकतं. येत आहे तुमच्या लक्षात? तर याच्याबद्दल आपण बोलतोय. हे जे डायनोफ्लॅजिलेट्स असतात बाळांनो, हे डायनोफ्लॅजिलेट बद्दल आपल्या टेक्स्ट बुक मध्ये अतिशय कमी माहिती आलेली आहे. हे जास्तीत जास्त काय असतात, मोस्टली मराईन असतात. मराईन याचा अर्थ होतो समुद्री पाण्यात आढळणारे असतात. याच्या प्रॉपर्टीज लिहितोय आता, नीट लक्ष द्या. जिथे जिथे एक्सप्लेनेशनची गरज असेल ही डायग्राम तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये काढून ठेवायची. याची जी डायग्राम आहे ना ती तुमच्या नोटबुक मध्ये काढून ठेवायची. दोन्ही व्ह्यूज दाखवलेले आहेत तुम्हाला. आता दीज आर अक्वॅटिक, याची प्रॉपर्टी लिहितोय बघा. कशाची? डायनोफ्लॅजिलेट. काय नाव आहे नीट बघा. डायनो, दोन, डाय टू. काय त्यांच्याकडे? फ्लॅजेला. व्हॉट इज फ्लॅजेला? फ्लॅजेला is a long structure. What is flagella? Flagella is a tail-like structure of organism. हे टेल सारखं एक स्ट्रक्चर असतं ऑर्गॅनिझमचं, ज्याच्यामुळे विच हेल्प्स इन मुवमेंट ऑफ द आर्म. विच हेल्प्स इन मुवमेंट. त्या प्राण्याला हालचाल करण्यासाठी जे स्ट्रक्चर काम करत असतं, दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज फ्लॅजेला. काही ठिकाणी फ्लॅजेला असतात, काही ठिकाणी सिलिया असतात. सिलिया नेहमी लक्षात ठेवायचं. सिलिया कधीही मोठे नसतात. समजा हा एक ऑर्गॅनिझम आहे, त्याच्या बॉडीवर अशी छोटे केसासारखे छोट्या केसांसारखं जर स्ट्रक्चर असेल, दीज आर कॉल्ड एज सिलिया. याला काय म्हणतात? सिलिया. एक जर असेल तर सिलियम, एकच असेल तर सिलियम, एकापेक्षा जास्त असेल तर सिलिया. सिमिलरली एक जर असेल तर फ्लॅजेलम, एकच असेल तर फ्लॅजेलम, आणि एकापेक्षा जास्त असतील तर फ्लॅजेला असा वर्ड केला जातो, असा वर्ड यूज केला जातो. फ्लॅजेला, इट इज द स्ट्रक्चर विच हेल्प्स इन द मुवमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम. त्या ऑर्गॅनिझमला मुवमेंट करण्यासाठी, एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जे स्ट्रक्चर मूव्ह करतं, काल मी सांगितलं होतं 9+2 अरेंजमेंट असते. हे हलतात आणि हे हल्ल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांच्यामध्ये मुवमेंट होते. आपण फ्लॅजेलम बद्दल बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत पुढे गेल्यानंतर. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? मुवमेंटसाठी फ्लॅजेला असतात. यांच्याकडे 2 फ्लॅजेला असतात, म्हणून यांचं नाव काय ठेवलेलं आहे? या टाईपच्या प्रोटिस्टचं नाव काय ठेवलेलं आहे? या टाईपच्या प्रोटिस्टचं नाव काय ठेवलंय? डायनोफ्लॅजिलेट. हे कसे असतात? मोस्टली, आता बघा यांच्या प्रॉपर्टीज लिहितोय. एक्झाम मध्ये दुसरं काही नाही येणार. राईट ए शॉर्ट नोट ऑन डायनोफ्लॅजिलेट. काय लिहिलं जाईल? काय विचारलं जाईल?
राईट ए शॉर्ट नोट ऑन डायनोफ्लॅजेलेट. त्याच्यापेक्षा जास्त स्टेट बोर्ड वाले विचारणार नाही, नीट लक्ष द्या. आता याच्या जनरल प्रॉपर्टीज आपण लिहिणार आहोत. खूप डिटेल मध्ये दिलेलं नाहीये, एनसीईआरटी नाही दिलेलं नाही, खूप जास्त स्टेट बोर्ड नाही दिलेलं नाही. तर जे दिलंय ते समजून घ्या. मोस्टली बहुतेक करून काय असतात, मोस्टली मराईन, समुद्री पाण्यात आढळतात. मोस्टली मराईन, बरोबर. अँड फोटोसिंथेटिक, मोस्टली मराईन अँड फोटोसिंथेटिक. मी बोललेलं कळतंय का सगळ्यांना? मोस्टली मराईन अँड फोटोसिंथेटिक. याचा अर्थ काय झाला, जास्तीत जास्त समुद्राच्या पाण्यात आढळतात आणि कसे असतात, फोटोसिंथेटिक. याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला की त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस करण्यासाठी पिगमेंट प्रेझेंट असतात. फोटोसिंथेसिस करण्यासाठी, प्रकाश संश्लेषण करण्यासाठी, प्रकाश पकडून ठेवण्यासाठी, त्याच्यापासून अन्न बनवण्यासाठी काय असतात, फोटोसिंथेटिक पिगमेंट. फोटोसिंथेटिक पिगमेंटचा रोल काय असतो, लाईट पकडून ठेवणे. मग फोटोसिंथेटिक पिगमेंट कोणकोणते असतात, कोण सांगतं मला? सांगा पटपट पटपट, जे जे तुम्हाला माहिती आहे. कम ऑन फास्ट. कोणते फोटोसिंथेटिक पिगमेंट तुम्हाला माहिती आहे, बोला. सेल वॉल is made up of cellulosic stiff plates. नीट समजून घ्या. सेल वॉल जी आहे, आता हा ऑर्गॅनिझम जो आहे, हा सजीव जो आहे, कसा आहे, एका सिंगल सेलने बनलेला आहे. काय बेटा, हा हे सगळ्यांच्या सगळे कसे बनलेले, एक सिंगल सेलने बनलेले. पण यांच्या बॉडीवर आता हे कसं आहे, हे प्लांट लाईक प्रोटिस्टचं एक्झाम्पल आहे. हे प्लांट लाईक प्रोटिस्टच एक्झाम्पल आहे, डायनोफ्लॅजेलेट. आता समजा हा एक डायनोफ्लॅजेलेट आहे, समजा हा डायनोफ्लॅजेलेट आहे. तर या डायनोफ्लॅजेलेट मध्ये हा असा डायनोफ्लॅजेलेट सर्वसाधारण असू शकतो, किंवा आता जो मागाशी तुम्हाला दाखवला एनसीईआरटीचा तो आपण शक्यतो काढू. त्याच्यामध्ये कसं आहे बघा, हे असं एक स्ट्रक्चर आहे, हे असं स्ट्रक्चर आहे, आणि याच्यामध्ये हा छोटासा गॅप आहे, आणि हे दुसरं एक स्ट्रक्चर आहे. येत आहे लक्षात? तर असं जे स्ट्रक्चर आहे, या ठिकाणी एक फ्लॅजेला आहे, एक फ्लॅजेला इथं खाली गेलेला आहे, आणि एक फ्लॅजेला जो आहे तो असा याच्यामध्ये आडवा फ्लॅजेला, एक मोठा एक छोटा आहे. याला आपण डायनोफ्लॅजेलेट असं म्हणतोय. याच्यामध्ये अशा पद्धतीने इथे प्लेट्स आहेत, अशा प्लेट्स आहेत, ते अशा प्लेट्स आहेत. तर याच्यामध्ये ह्या ज्या प्लेट्स आहेत, काय म्हटलेलं आहे, स्टीफ शब्दाचा अर्थ होतो कडक, ताठ, मजबूत, असा त्याचा अर्थ होतो. प्लेट्स तुम्हाला माहिती आहे, प्लेट म्हणजे चपटे स्ट्रक्चर. कशाने बनलेले आहेत, सेल्युलोजने बनलेले आहेत. कशाने बनलेले आहेत, व्हॉट इज सेल्युलोज? सेल्युलोज हा बघा, एक गोष्ट तुम्हाला, काही गोष्टी ट्रिक सांगतो काही लक्षात ठेवण्यासाठी. OSE वर्ड आलेला बघा, काय वर्ड आलेला आहे शेवटी, OSE. बघा सगळ्यांनी, OSE वर्ड आलेला. OSE बघा, नीट लक्ष द्या. ग्लूकोज, फ्रुक्टोज, मॅनोज, लॅक्टोज, सुक्रोज, तसं सेल्युलोज. याचा अर्थ OSE लागला. काय अर्थ घ्यायचा याचा, शुगर आहे. इट इज अ काइंड ऑफ कॉम्प्लेक्स शुगर. म्हणजे हे काय, एक कॉम्प्लेक्स टाईपची शुगर असते, एक कॉम्प्लेक्स टाईपची शुगर असते. सगळ्या प्लांट्स मध्ये लक्षात ठेवा, सगळ्या प्लांट्स मध्ये ऑलमोस्ट, थोडाफार फरक असू शकतो इकडे तिकडे, परंतु मॅक्सिमम प्लांट्सची सेल वॉल जी असते. आता व्हॉट इज सेल वॉल तुम्हाला मी सांगितले. समजा ही जर सेल आहे, या सेलला काय असतं, या सेलला काय असतं, सेल मेम्ब्रेन असतं. सेलचं प्रायमरी कव्हरिंग, प्रत्येक सेलला सेल मेम्ब्रेन असेल. जर सेल म्हटलं तुम्ही, तर त्या सेलला सेल मेम्ब्रेन शिवाय चालणार नाही. म्हणजे प्रत्येक सेलला काय असतं, आउटर मोस्ट कव्हरिंग, त्याला बॉर्डर किंवा बाउंड्री द्यायचं काम कोण करत असतं, सेल मेम्ब्रेन. त्याच्या आत काय असेल ते असेल. पण आता आपण काय समजून घेतोय की प्रत्येक सेलला एक बाउंड्री असते, एक मेम्ब्रेन असते, एक कव्हरिंग असतं. दॅट कव्हरिंग इज कॉल्ड. आता मी दाखवताना सेल अशी दाखवली का, ही सेल अशी दिसते का, नाही.
ही सेल जर मी अशी दाखवली असेल तर ही ऍक्च्युअली अशी. हे डस्टर बघा, याला किती बाजू आहेत? ही बाजू आहे, ही बाजू आहे, ही बाजू आहे, ही बाजू आहे. एक सेल अशी असते. आपण काय करतो, एक साईड दाखवतो. नीट लक्ष द्या. इथून पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही इमॅजिन करत राहा, इथून पुढे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. जेव्हा जेव्हा आपण सेल असा विषय घेऊ, जेव्हा जेव्हा आपण पेशी म्हणू, ती पेशी आता तुम्ही 10वी पर्यंत काय कन्सेप्ट असतील त्या फेकून द्या. ज्या मुलांच्या डोक्यात एकदम प्रॉपरली बसलं असेल त्यांनी वेल अँड गुड. समजा जर नसेल बनलं तर सेल म्हणजे अशी काही चपटा कार्यक्रम नाहीये. सेल म्हणजे ज्या वेळेला सेल म्हणतो आपण, ती पूर्ण सगळ्या बाजूनी जसा एखादा चेंडू असतो, बरोबर, एखादा बॉक्स असतो, तशा पद्धतीने सगळी बाजू असते, सगळ्या कडा असतात त्या सेलला. येते लक्षात? पेशी म्हटल्यानंतर सगळी बाजू असते. तशीच ही जी सेल आहे बाळांनो, या सेलवर आता लेट्स से की ही जी सेल आहे, या सेलला पहिल्यांदा काय असेल, आता आपण इथं 3D तुम्हाला जर मला 3D दाखवायचं असेल तर आय कॅन शो लाईक दिस. लिसन. समजा मला एक सेल दाखवायची, तर मी अशी पण दाखवू शकतो. मी अशी दाखवू शकतो. तुम्ही म्हणाल एवढी एकदम कट टू कट असते का? नाही. समजा ही अशी दाखवली, समजा मी अशी दाखवली, समजा मी अशी दाखवली. हा पार्ट मी असा दाखवला, समजा हा पार्ट मी असा दाखवला, समजा हा पार्ट मी असा दाखवला. येत आहे का तुमच्या लक्षात? इमॅजिन करू शकताय का? सांगा बरं मला. आता ही झाली सेल, ही सेल आहे, बरोबर. आता ह्या सेलच्या आत, हिच्या आत काय असेल? न्यूक्लियस असेल. इथे लेट्स से इथे काय आहे? न्यूक्लियस. याच्या आत काय आहे? इथे न्यूक्लियस. आणि याच्यावर जे ऍडिशनल कव्हरिंग असेल, याच्यावर जे ऍडिशनल कव्हरिंग असेल आणि जे मजबूत भिंतीसारखं असेल, याच्यावर जे ऍडिशनल कव्हरिंग असेल आणि जे मजबूत भिंतीसारखं असेल, ज्याच्यामुळे या सेलचा आकार बदलू शकणार नाही. लिसन व्हेरी केअरफुली. ज्याच्यामुळे या सेलचा आकार बदलत नाही, त्याला म्हणतात सेल वॉल. त्याला काय म्हणतात? पेशी भित्तिका, सेल वॉल. काय वर्ड यूज करतात बाळांनो? सेल वॉल. हे समजलं का सगळ्यांना? म्हणजे इथून पुढे जेव्हा जेव्हा तुम्हाला सेल वॉल हा विषय येईल, इथून पुढे जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर किंवा तुम्हाला मी सांगेल की सेल वॉल असते, त्याच्या वेळेला तुम्ही काय लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा त्या सेलला, जसं अंग आहे, माझं शरीर आहे, या शरीरावर आज तर काय आहे? शरीर आहे ना. त्या शरीरावर मी इनर वियर्स असतील माझे, बनियन वगैरे असेल, तर दॅट इज इनर वियर, बरोबर. त्याच्यावर मी ऍडिशनल एक कव्हरिंग असते. असं समजा की इनर वियर जे आहेत ते सेल मेम्ब्रेन आहे आणि त्याच्यावर जो शर्ट सारखा एक्स्ट्रा पार्ट मी चढवलेला आहे, त्या सेल सारखं, त्या शर्ट सारखा जो एक्स्ट्रा पार्ट मी किंवा कोट घातलेला आहे, दॅट इज सेल वॉल. म्हणजे ह्या सेलच्या वरती एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं, मजबूत कव्हरिंग असतं. ते कव्हरिंग कशाने बनलेलं आहे? सेल्युलोजने बनलेलं आहे. आणि सेल्युलोजिक प्लेट आहेत, सेल्युलोजने बनलेल्या प्लेट्स आहेत, असा त्याचा अर्थ झाला. आता मी काय एवढं डिटेल सांगतोय? कारण मला तुम्हाला प्लांट किंगडम शिकवायचं आहे याच्यानंतर. तर शॉर्ट मध्ये प्लांट किंगडम तुम्हाला एक्सप्लेन करायचं. काय लिहिलेलं आहे? मोस्टली मराईन, फोटोसिंथेटिक असतात. प्लांटची प्रॉपर्टी आहे फोटोसिंथेसिस. कोण करत असतं? प्लांट करत असतात. सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोजिक टिप प्लेट. पुढची काय प्रॉपर्टी लिहिली आहे बघूया. पुढची प्रॉपर्टी आहे दे पजेस ए पेअर ऑफ फ्लॅजेला. जे आपण आता पाहिलं, यांच्याकडे एक फ्लॅजेला या ठिकाणी आहे आणि एक फ्लॅजेला या ठिकाणी आहे. म्हणजे दे हॅव ए पेअर ऑफ फ्लॅजेला. पेअर ऑफ फ्लॅजेला याचा अर्थ काय? दोन फ्लॅजेला असतात. पेअर शब्दाचा अर्थ काय होतो? जोडी. फ्लॅजेला याचे जोडीमध्ये प्रेझेंट असतात, बरोबर. आणि यांच्याकडे किती प्रकारचे पिगमेंट्स असतात? दे हॅव डिफरंट टाइप्स ऑफ. आता ही पुढची प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी नंबर 1, 2, 3 ही पुढची प्रॉपर्टी, चौथी. दे हॅव डिफरंट टाइप्स ऑफ photosynthetic pigments. photosynthetic pigments. जे मुलं आधीपासून लेक्चर करतायत त्यांनी फोटोसिंथेटिक पिगमेंट सांगा बरं. व्हॉट आर फोटोसिंथेटिक पिगमेंट्स? व्हॉट आर फोटोसिंथेटिक पिगमेंट्स? कोण सांगतं मला? कम ऑन.
मी आता सांगितलं ना 2 मिनिटापूर्वी. व्हॉट आर फोटोसिंथेटिक पिगमेंट? कम ऑन, बोला. अरे आपण पाहिलं ना, अल्गीमध्ये पाहिलं ना बाळांनो, असं काय करता? अल्गीमध्ये सांगितलं ना तुम्हाला फोटोसिंथेटिक पिगमेंट्स असतात. उदावंत सर पण आले. रंगद्रव्य. कशासाठी असतात बेटा रंगद्रव्य? दॅट इज माय क्वेश्चन ना. कशासाठी असतात रंगद्रव्य? व्हॉट इज द रोल ऑफ पिगमेंट? कशासाठी पिगमेंट असतात? टू ट्रॅप द लाईट. सूर्यापासून येणारा प्रकाश पकडून ठेवण्यासाठी, धरून ठेवण्यासाठी. येतंय लक्षात? सूर्यापासून येणारा जो प्रकाश असतो तो पकडून ठेवणे हा याचा रोल असतो. कशाचा? पिगमेंटचा रोल असतो. आता हे पिगमेंट किती प्रकारचे असतात? तर यांच्याकडे भरपूर साऱ्या प्रकारचे पिगमेंट असतात. त्यांचं नाव लिहून घ्या. येलो, ग्रीन, ब्राऊन, ब्लू, रेड. कोणते असू शकतात? पिगमेंट्स कॅन बी येलो, ब्लू, ब्राऊन, रेड. बरोबर? येलो. आणि सगळ्यात जास्त प्रमाणात असतात ग्रीन. ग्रीनला म्हणतात क्लोरोफिल. क्लोरोस शब्दाचा अर्थ होतो ग्रीन. क्लोरोफिल. हेच तुम्हाला सांगितलं होतं. एक्झाम्पल द्या. क्लोरोफिल. येलोला म्हणतात झॅन्थोफिल. रेडला म्हणतात इरिथ्रिन. ब्राऊनला म्हणतात क्युकोझॅन्थिन. सायनिन. बघा, हे त्यांना त्या त्या भाषेमध्ये दिलेली नाव आहेत. इतक्या प्रकारचे पिगमेंट तुम्हाला या डायनोफ्लॅजेलेट्स कडे मिळू शकतात. म्हणजे डायनोफ्लॅजेलेट्स कडे जर विचारले तर किती प्रकारचे पिगमेंट असतात हे तुम्हाला सांगता आले पाहिजे. ग्रीन पिगमेंट्स असतात, येलो पिगमेंट्स असतात, ब्लू पिगमेंट्स असतात, ब्राऊन पिगमेंट्स असतात, रेड पिगमेंट्स असतात. आणि हे सगळेच्या सगळे काय रोल प्ले करतात? हे सगळेच्या सगळे लाईट पकडून ठेवण्याचं काम करत असतात. आणि हे सगळे लाईट पकडून काय करत असतात? लाईट पकडून त्या ऑर्गॅनिझमला, या सजीवाला काय बनवण्यात मदत करत असतात? ग्लुकोज बनवून देण्यात मदत करत असतात. ग्लुकोज बनवतात बाळांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, लाईटचा उपयोग काय? मी तुम्हाला मागे पण बोललो होतो. काय बोललो होतो? CO2 घेतात, H2O घेतला जातो, लाईट घेतला जातो आणि काय बनवलं जातं? C6H12O6. दॅट इज ग्लुकोज. कळतंय का सगळ्यांना? कळतंय का सगळ्यांना? बरोबर? सगळ्यांना कळतंय का? बोला. आर यू गेटिंग? आदित्य वाघ. गुड. आता एक शेवटचं पॉइंट लिहायचं आहे आपल्याला. गोनिओलॅक्स इज डायनोफ्लॅजेलेट दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर फेमस रेड टाइड. इट मेक्स इवन सी अपीयर रेड. आता गोनिओलॅक्स बद्दल आपण बोलणार आहोत. शेवटचं एक एक्झाम्पल आहे, तर महत्वाचं एक्झाम्पल लिहून घ्या. गोनिओलॅक्स हा 5वा पॉइंट होता. ऑडिओ बंद करा. कोणत्या तरी मुलाचा ऑडिओ चालू आहे. गोनिओलॅक्स. नीट स्पेलिंग लिहा, काळजीपूर्वक स्पेलिंग लिहा. गोनिओलॅक्स. गोनिओलॅक्स हे बऱ्याच वेळा व्हेरी IMP इथे लिहून ठेवा. PVIMP याच्यावर बरेचदा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. याच्यामुळे काय होतं? समुद्र, संपूर्ण समुद्र लाल रंगाचा दिसतो. याला म्हणतात रेड टाइड. इट कॉजेस रेड टाइड इन सीज. सी मध्ये रेड टाइड. बरोबर? सी पूर्ण पूर्ण समुद्र लाल रंगाचा दिसायला लागतो. आता हे लाल रंगाचं का दिसतं त्याचं कारण सांगतो तुम्हाला. सगळ्यांनी लिहून ठेवा.
व्यवस्थित काळजीपूर्वक लिहा बाळांनो सगळ्यांनी. का हे रेड दिसतं? तर त्याचं रिझन आहे यांच्याकडे एक अतिशय खतरनाक असं टॉक्झिन असतं. बरोबर? यांच्याकडे अतिशय खतरनाक असं टॉक्सिन असतं. टॉक्सिन शब्दाचा अर्थ होतो विष. हे काय करतात? अतिशय खतरनाक असं एक टॉक्सिन रिलीज करतात. दे रिलीज a dangerous toxin, dangerous, harmful toxin, vish, which can kill other organisms. म्हणजे तुम्हाला विचारलं की समुद्रामध्ये टाईड शब्दाचा अर्थ होतो टाईड. एक एक शब्द तुम्ही नीट लिहून घ्या. रेडचा सगळ्यांना अर्थ येत असेल. टाईड शब्दाचा अर्थ होतो वेव्ह ऑफ वॉटर. काय याला आणखी काय म्हणू शकता तुम्ही? लाट. टाईड शब्दात मराठीला काय म्हणतात? लाट. पण ही लाट कशी असते? लाल रंगाची असते. बघा, विचार करा, हा एक अतिशय क्षुद्र असा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, पण याचं अस्तित्व इतकं मोठं होतं, संपूर्ण लाटच्या लाट असं वाटतं की रक्त येतंय समोर. अनेक लोक बघून घाबरून जातात. इतकं जबरदस्त लाल रक्तासारखं भडक लाल दिसत असतं बाळांना. आलं लक्षात? अतिशय भडक असं लाल असते ही रेड टाईड जी असते. दॅट इज कॉज्ड बाय दिस गोनिओलॅक्स. गोनिओलॅक्स नावाच्या ऑर्गॅनिझममुळे, या प्रोटिस्टमुळे काय होतं? व्हॉट इज गोनिओलॅक्स? गोनिओलॅक्स बघा, एकच क्वेश्चन किती प्रकारे विचारला जाऊ शकतो. गोनिओलॅक्स इज मोनेरन, प्रोटिस्ट, ॲनिमल, फंजाय, किंवा डायरेक्ट असा क्वेश्चन देतील. द रेड टाईड इज कॉज्ड बाय गोनिओलॅक्स इन्सिस. इट बिलॉंग्स टू हा कशाला बिलॉंग करतो? कशाशी संबंधित आहे? इट बिलॉंग्स टू फायलम प्रोटिस्टा, फायलम फंजाय, फायलम ॲनिमेलिया, फायलम प्लांटे. पटकन लक्षात आला काय? इथं प्रोटिस्ट बद्दल बोलतात. तर अशा पद्धतीने एकच क्वेश्चन फिरवून फिरवून अनेक पद्धतीने विचारला जाऊ शकतो. त्यामुळे गोनिओलॅक्स विसरायचं नाही. पुढचा, नेक्स्ट, पुढचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपचं नाव लिहून घ्या. त्याला म्हणतात मिक्झोमायसिटीस. पुढचा जो ग्रुप आहे त्याला म्हणतो आपण मिक्झोमायसिटीस. त्याला आपण म्हणतो फंजाय लाईक. त्याला आपण म्हणतो बेटा फंजाय लाईक प्रोटिस्ट. आपण शिकलोय प्लांट लाईक, तसं आता फंजाय लाईक प्रोटिस्ट. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांसाठी सांगतो. ज्या ज्या वेळेला, जसं मी मगाशी ओस 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 तुम्हाला एक कीवर्ड सांगितलं, ज्याच्या नावापुढे OSE लागली ती कुठल्या ना कुठल्या प्रकारची शुगर आहे. ज्याच्या नावाच्या शेवटी काय लागलं? OSE, ग्लुकोज, फ्रुक्टोज, मॅनोज, आहे की नाही, सेल्युलोज, तसं कुठल्या ना कुठल्या प्रकारची शुगर झाली. तसं ज्याच्या नावापुढे मायसेटिस असा वर्ड येईल, तो मायसेटिस असा वर्ड येईल, तिथं त्याचा अर्थ होतो फंजाय. आपल्याला फंजाय म्हटलं ना तर एक गोष्ट, तुम्हाला फंजाय माहितीये का? तुम्ही फंगी म्हणता. कोणत्या टीचरने तुम्हाला शिकवलं काय माहितीये? त्याला फंगी नाही, फंजाय असा वर्ड आहे. त्याला जेव्हा असं लिहायचं असतं सिंग्युलर, त्याला तेव्हा आपण त्याच्यासाठी वर्ड यूज करतो फंगस. फंगस शब्दाचा अर्थ मी काय सांगितला होता? कोण सांगता? व्हॉट इज द मिनिंग ऑफ फंगस? तुम्ही काय अर्थ घेता याचा? पटकन सांगा. कम ऑन, बोला पटकन. बुरशी. बुरशी. व्हेरी गुड. फंजाय शब्दाचा अर्थ होतो बुरशी. ही जी बुरशी असते, ही बुरशी आपल्याला एकच गोष्ट लक्षात येते. आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे, तुम्ही कानाकोपऱ्यामध्ये पाहिलं असेल बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला बुरशी म्हटलं ना ते एकच हे स्ट्रक्चर लक्षात येतं. बघा, मी जे काढतोय सगळ्यांना लगेच क्लिक होईल. व्हॉट इज दिस? मशरूम. हा, मशरूम इज वेल नोन फंगस. आता तर भाजी म्हणून पण खाल्लं जातं. मशरूमची भाजी पण खाल्ली जाते. येतंय लक्षात सगळ्यांच्या? मशरूम सूप. मशरूम बिलॉंग्स टू फंगस ग्रुप. कारण याच्यामध्ये खूप
चांगल्या पद्धतीचं प्रोटीन आहे. आता हे जर फंजाय असेल तर याचं वैशिष्ट्य काय असलं पाहिजे? जर हे फंजाय असेल, काय म्हटलंय? फंजाय लाईक प्रोटिस्टा. काय? फंजाय लाईक प्रोटिस्टा. याचा अर्थ काय झाला? तर फंजायला काहीतरी प्रॉपर्टीज असतील ना. तर पहिली प्रॉपर्टी, फंजायची प्रॉपर्टी लक्षात ठेवा. फंजाय हे नेहमी कसे असतात? कसे असतात? अतिशय महत्वाची गोष्ट, हे सॅप्रोफायटिक असतात. कसे असतात बाळांनो? सॅप्रोफायटिक असतात. सॅप्रोफायटिक याचा अर्थ देअर मोड ऑफ न्यूट्रिशन, त्यांच्या आहाराची पद्धत कशी असेल? मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे आहाराची पद्धत कशी असेल? मोड ऑफ न्यूट्रिशन इज ऑन डेड अँड डिकेइंग मॅटर. They depend on dead and decaying matter, is absorptive. Absorptive. Absorption सगळ्यांना कळतं का? Absorptive. यांची मोड ऑफ न्यूट्रिशन कसं असतं? ऍब्सॉर्प्टिव्ह. ऍब्सॉर्प्शन कळतं का सगळ्यांना? काय अर्थ घेता तुम्ही ऍब्सॉर्प्शनचा? बोला, पटकन सांगत जा. बोला मुलींनो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऍब्सॉर्प्शन? कम ऑन फास्ट. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऍब्सॉर्प्शन? चुकलं तर चुकलं, सांगत तर जा, बोलत तर जा गड्या हो. कम ऑन. लवकेश नाही का आज? कल्पेश आहे का? लवकेश आहे का? किंवा ऍब्सॉर्ब करणे. शोषून घेणे. काय अर्थ होतो याचा? शोषणे. शोषण पूर्ण. शोषून घेणे. जसं स्पंज वगैरे असतो ना, तुम्ही बघता एखाद्या ठिकाणी पाणी सांडलं असेल, तुम्ही तिथे स्पंज नेला तर स्पंज काय घेतो? शोषून घेतो. तसं हे फंजायचे असतात. लक्षात ठेवा, मी जे बोलतोय एकदम एक एक गोष्ट डोक्यात गेली पाहिजे. हे जे फंजाय असतात, लेट्स से की हे एखाद्या ठिकाणी एखादा सजीव मेला असेल, तर हे काय करतील? याचे जे स्पोर्स असतात, याचे जे असे स्पोर्स असतात, स्पोर्स म्हणजे एक अंड्यासारखा भाग असतो, एक अंड्यासारखं स्ट्रक्चर असतं. हे काय करतील? हे यांच्या बॉडीमध्ये एक अशी व्यवस्था असते, यांच्या बॉडीमध्ये एक अशी व्यवस्था असते की हे यांच्या बॉडीमधनं काही केमिकल रिलीज करतात, त्याला म्हणतात एन्झाईम्स. काय सोडतात? त्या मेलेल्या प्राण्याच्या अंगावर हे काय सोडत असतात? काय सोडतात? एन्झाईम्स. काय सोडतात बाळांनो? एन्झाईम्स. एन्झाईम हा वर्ड ऐकलाय का कोणी? कम ऑन, बोला बरं. व्हॉट आर एन्झाईम्स? एनीबडी इज नोईंग व्हॉट आर एन्झाईम्स? बोला, पटपट बोलत जा यार, पटपट बोला. व्हॉट आर एन्झाईम्स? अरे सगळे ढपोर माझ्या समोर बसलेले आहेत का? सांगा बरं. व्हॉट आर एन्झाईम्स? तुम्ही सेमी इंग्लिश वाले बरेच जण आहात ना? बोला, व्हॉट आर एन्झाईम्स? मराठी वाल्यांनी विकर असा शब्द ऐकला असेल. विकर माहिती आहेत का तुम्हाला? बोला. अरे नुसते पाट्या टाकून पास झाले काय रे? बोला पटकन. एन्झाईम जे असतात हे दीज आर केमिकल्स. हे केमिकल्स असे असतात की जे याच्या बॉडीवरचा लेअर ब्रेक करतील, हे ब्रेक करतील, विरघळवून टाकतील, वितळवतील याला, विरघळवतील याला, आणि इथे जे काही न्यूट्रिएंट्स प्रेझेंट असतील, इथे जे काही पोषक घटक प्रेझेंट असतील, न्यूट्रिएंट्स त्यांना म्हणतात. पोषक घटकांना काय वर्ड यूज करतात? न्यूट्रिएंट्स. याला म्हणतात पोषक घटक. हे जे न्यूट्रिएंट्स असतात बाळांनो, हे सगळं हे शोषून घेतं. स्वतःच्या बॉडीमध्ये काय करतं बाळांनो? हे शोषतं, हे शोषून घेतं. म्हणून याला काय म्हणतात? ऍब्सॉर्प्टिव्ह मोड ऑफ न्यूट्रिशन. हे शोषून घेतं. येतंय लक्षात? म्हणजे काय पाहिलं आपण? फंजाय जे असतील त्यांचं पोट भरण्यासाठी, त्यांना आहार मिळण्यासाठी हे काय करतात? एक तर कुजलेल्या, एक गोष्ट तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, जर फंजाय ह्या जगात राहिले नसते आणि बॅक्टेरिया या जगात राहिले नसते, फंजाय ह्या जगात राहिले नसते आणि बॅक्टेरिया ह्या जगात राहिले नसते, पुन्हा रिपीट करतो, फंजाय ह्या जगात राहिले नसते, बुरशा ह्या जगात राहिल्या नसत्या आणि बॅक्टेरिया म्हणजे सूक्ष्म जीवाणू राहिले नसते, तर या सृष्टीमध्ये रिसायकलिंग झालं नसतं. म्हणजे मोठी वनस्पती पडू नये,
एखादं झाड जुनं झालं, पडलं, तर ते हजारो वर्ष पुढचं तसंच राहिलं असतं आणि या सृष्टीवर सगळा अनागोंदी कारभार झाला असता. या सृष्टीवर राहायला जागा शिल्लक राहिली. या सृष्टीवर तुम्ही राहू शकले नसते. पण हे काय करत असतात? विघटन करतात बाळांनो. काय करतात हे? विघटन करतात, डिकम्पोजिशन करतात. डिकम्पोजिशन करतात. म्हणजे जी बॉडी आहे तिला, आता ही जी बॉडी आहे, कुठले ह्युमन असो, तुम्ही विचार करा ना, सिंहाची बॉडी असेल, हे जंगलातले प्राणी मरतातच ना, पानं गळतात, कितीतरी पानं, त्या पानांची मोजदाद करू शकणार एवढे पानं जंगलात पडत असतील. मग ह्या सगळ्यांना कुजवण्याचं काम, कुजवणे हा वर्ड तुम्हाला कळत असेल, कुजवण्याचं काम हे काय करत असतात? हे फंजाय करत असतात आणि बॅक्टेरिया करत असतात. म्हणून या सृष्टीवर ही जी माती तुम्हाला दिसते, काळी माती, बरोबर, ती काळी माती, लाल माती वगैरे वगैरे ज्या माती आहेत, ही जी सुपीक माती तयार झालेली, या मातीला तयार करण्यामध्ये यांचा फार मोठा रोल असतो. कोणाचा? फंजायचा आणि बॅक्टेरियाचा. यामुळे काय होतं की अनेक द्रव्य जे आहेत, उदाहरणार्थ आपलं शरीर आहे, इमॅजिन करा आपलं जे शरीर आहे, हे जे शरीर आहे बेटा, हे शरीर निरनिराळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडने तयार झालेले आहे. कशाने तयार झालेले आहे? कार्बनी संयुगांनी, ऑर्गॅनिक कंपाऊंड्सनी तयार झालेलं आहे. हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मेल्यानंतर यांना इनऑर्गॅनिक मध्ये बनवायचं असतं. काय, कशात बनवायचं असतं? कन्व्हर्ट करायचं असतं इनऑर्गॅनिक मध्ये. इनऑर्गॅनिक मध्ये काय? म्हणजे जे जिथे जायला पाहिजे तिथे जाणं. उदाहरणार्थ नुसतं एक तुम्हाला एकदम परिचित एक्झाम्पल देतो. ग्लुकोज, आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज आहे समजा, तर हे ग्लुकोज कशाने बनलेलं आहे? C6H12O6. तुम्ही म्हणाल दरवेळेला सर तुम्ही एकच एक्झाम्पल देतात, बाकीचे एक्झाम्पल दिले तर तुमच्या डोक्यावर न जातील. काहींमध्ये प्रोटीन्स पण असतात. जर प्रोटीन्स असतील तर इथं नायट्रोजन पण असू शकतो. येतंय लक्षात? मग आता काय करतील हे जे सूक्ष्मजीव असतील, हे जे सगळे सूक्ष्मजीव असतील, हे काय करतात बाळांनो? त्या कार्बनला सेपरेट करून टाकतील, हायड्रोजनला सेपरेट करून टाकतील, ऑक्सिजनला सेपरेट करून टाकतील. हे कार्बन काय आहे? एलिमेंट, मूलद्रव्य आहे. हायड्रोजन काय? एलिमेंट आहे. ऑक्सिजन काय? एलिमेंट आहे. हे सगळे पुन्हा सृष्टीला परत केले जातात. याला म्हणतात रिसायकलिंग. याला काय म्हणतात? रिसायकलिंग. येतंय लक्षात? म्हणजे उदाहरणार्थ जसं आपण कागद वापरला, पेपर वापरला, है की नाही? आपण पेपर वाचतो, तो पेपर आपण काय करतो? रद्दीवाल्याला देतो. रद्दीवाला काय करतो? पुन्हा हे सगळे एक तर त्यांना कुठेतरी वापरलं जातं किंवा हे पुन्हा फॅक्टरीला परत पाठवलं जातं. तुमच्या वह्या पुस्तकात हे सगळेच्या सगळं पुन्हा फॅक्टरीला पाठवलं जातं. फॅक्टरीवाले काय करतात? काही असे केमिकल्स टाकतात की ज्याच्यामुळे ह्याच्यावर लिहिलेलं वगैरे वगैरे सगळं निघून जातं. पुन्हा पांढरा शुभ्र कागद तयार होतो आणि त्या कागदाचा पुन्हा वापर करता येऊ शकतो. पुन्हा कागदापासून पुन्हा कागद किंवा त्याच्यापासून दुसऱ्या गोष्टी बनवल्या जाऊ शकतात. म्हणजे एकदा जर ज्याचा वापर झाला त्याचा पुनर्वापर करणं, याला म्हणतात रिसायकलिंग. म्हणजे सगळ्यांची जी बॉडी आहे, सगळे वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी हे सगळे जेव्हा मरतात, त्यांची जी बॉडी बनलेली आहे निराळ्या एलिमेंट्सनी, त्या बॉडीला पुन्हा त्या जमिनीत टाकून द्यायचे आणि त्याचा पुन्हा वापर करून एक नवीन सजीव तयार करत असतात. म्हणजे झाडांना जे फॉस्फरस लागतो, झाडांसाठी जो नायट्रोजन लागतो, झाडांसाठी जो कार्बन लागतो, तो कार्बन, ते नायट्रोजन. त्यामुळे आपण बघतो ना, नायट्रोजन सायकल आहे, कार्बन सायकल आहे, फॉस्फरस सायकल आहे. हे जे सायकल्स पुढे गेल्यावर आपण शिकणार आहोत, हे सायकल्स हे यांच्यामुळे चालत असतात. तर तुम्हाला आता लक्षात आलं असेल की प्लांट किंवा फंजाय लाईक जे प्रोटिस्ट आहेत त्यांची प्रॉपर्टी काय काय असते? त्यांच्यामध्ये प्रॉपर्टी लिहून घ्या. त्यांची पहिली प्रॉपर्टी, यांना म्हणतात मिक्झोमायसेटिस. त्यांना काय वर्ड यूज केला जातो? मिक्झोमायसेटिस. लिहून ठेवा. त्यांची पहिली प्रॉपर्टी, त्यांना आपण म्हणतो मिक्झोमायसेटिस. मी बोलतोय कळतंय का बाळांना तुम्हाला, का खूप जड जातंय रे? These are called, हो सर कळतंय. these are called मिक्झोमायसेटिस. याचं प्रोनाउन्सिएशन लिहून घेत जा, मिक्झोमायसेटिस. बरोबर? पानांना कुजवण्यासाठी यांचं काम होतं. देअर सेल्स ऍग्रीगेट टू फॉर्म ए लार्ज सेल मास कॉल्ड प्लाझ्मोडियम. देअर cells aggregate
ऍग्रिगेट. दीदी ऍग्रिगेट म्हणजे एकत्र येणं. टीव्ही बंद कर. एकत्र येणे. पप्पा कुठे? कोणाचे पप्पा आले भाऊ? प्रथमेश. Their cells aggregate to form cell mass. याच्यातला कोणता वर्ड तुम्हाला कळला नाही सांगा बरं. ऍग्रिगेट शब्दाचा अर्थ होतो एकत्रित येतात आणि एकत्र येऊन काय बनवतात? सेलचा गोळा बनवतात, सेल मास बनवतात. आणि दॅट इज कॉल्ड प्लास्मोडियम. काय म्हणतात त्याला? प्लास्मोडियम. आता कालचं प्लास्मोडियम आणि हे प्लास्मोडियम वेगवेगळं आहे बरं का. कालचं प्लास्मोडियम मलेरिया मध्ये असतो, तो जीनस आहे. हा जीनस नाहीये, हा काय आहे? प्लास्मोडियम हा सेलचा गोळा आहे. कोणामध्ये मिळतो आपल्याला? फंजाय लाईक प्रोटिस्ट मध्ये मिळतो. कोणामध्ये मिळतो? मिक्झोमायसेट्स मध्ये मिळतो. कुठे मिळतो? मिक्झोमायसेट्स मध्ये. येतंय का लक्षात सगळ्यांच्या? कमॉन. हो सर. हो सर. हो सर. हो सर. Yes sir. हो सर. The spores sir. produced by Plasmodium are very tough and survive even very harsh conditions. हे जे spores असतात, the spores produced by Plasmodium, या प्लाझ्मोडियम द्वारे जे स्पोर्स प्रोड्यूस केले जातात, these are very tough and can survive, जगू शकतात. सर्वाईव्ह म्हणजे जगू शकतात. can survive in very harsh म्हणजे वाईट, अतिशय खराब, अतिशय खतरनाक अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जगू शकतात. हार्श कंडिशन्स, अतिशय खराब परिस्थितीमध्ये सुद्धा हे जगू शकतात. हे याचं वैशिष्ट्य आहे. बघा आपण 5 वैशिष्ट्य लिहिले. आता एक एक वर्ड सगळ्यांना नीट समजून घ्यायचं. मी रिवाइज करतोय, नीट लक्ष द्या. फंजाय म्हणण्यासाठी काही प्रॉपर्टी असली पाहिजे. फंजाय म्हणण्यासाठी काय प्रॉपर्टी असली पाहिजे? फंजाय सारखं मोड ऑफ न्यूट्रिशन असलं पाहिजे. फंजाय सारखं मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय झालं? की मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे आहाराची पद्धत. काय पद्धत आहे यांची? तुम्हाला सांगितलं की हे कशावर जगतात? मेलेल्या प्राण्यांवर जगतात. डेड अँड डिकेइंग, कुजणारे प्राणी किंवा मेलेले प्राणी यांच्या बॉडीवर हे जातात. त्यांच्या बॉडीमधनं एक स्त्राव निघतो, एक सिक्रिशन निघतं, त्याला म्हणतात एन्झाईम्स. त्याला काय वर्ड यूज करतात बाळांनो? एन्झाईम नाही, एन्झाईम्स. त्यांना काय म्हणतात? एन्झाईम्स. मराठीमध्ये याला म्हणतात विकर किंवा विकरे असा वर्ड आहे. काय काम करतात? हे स्पेशल केमिकल्स असतात जे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं इनऑर्गॅनिक मध्ये परिवर्तन करतात. कशात काय करतात बेटा? हे ऑर्गॅनिकचं कन्व्हर्जन कशात करतात? इनऑर्गॅनिक मध्ये. आणि त्याचबरोबर हे स्वतःची भूक पण भागवतात, स्वतःचं अन्न पण त्यांच्यापासून मिळवतात. हे झालं यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणून यांना काय म्हणतात? मिक्झोमायसेटीस. त्यांच्या ग्रुपला काय म्हणतात? प्रोटिस्टाचा जो ग्रुप आहे त्यांना काय म्हणतात? मिक्झोमायसेटीस. मायसेटीस शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितला. आता दुसरी गोष्ट, यांचे जे सेल्स असतात, या सेल्स एकत्र येऊन एक मास, एक गोळा बनवतात. कशाचा? सेल्सचा, स्पोर्सचा गोळा बनवतात. त्या स्पोर्सच्या गोळ्याला काय वर्ड यूज करतात? प्लाझ्मोडियम. त्या प्लाझ्मोडियम मध्ये समजा हा एक प्लाझ्मोडियम आहे, इथे छोट्या 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 अनेक सेल्स एकत्र येतील. या अनेक सेल्स एकत्र येतील. या सेल्सला आपण काय वर्ड यूज करतो? स्पोर्स. आणि स्पोर बनवणं हे कोणाचं वैशिष्ट्य आहे? फंजायचं वैशिष्ट्य. फंजायच्या ग्रुपमध्ये पुढे गेल्यावर जेव्हा मी तुम्हाला फंजाय शिकवेल तर फंजाय म्हटलं की त्याच्यामध्ये स्पोर फॉर्मेशन आलं. फंजाय विदाउट स्पोर काही अर्थ नाही. स्पोर काय असतात ते तुम्हाला मी शिकवणार आहे. आता तुम्हाला याच्या मागे मी तुम्हाला शिकवलं होतं
मी आठवत असेल नीट बघा, आर्की बॅक्टेरियामध्ये, यू बॅक्टेरियामध्ये तुम्हाला सांगितलं होतं ना, नीट लक्ष द्या. तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्पोर फॉर्मेशन आणि पुढे जेव्हा प्लांट शिकवेल तुम्हाला लोअर प्लांट तेव्हाही मी तुम्हाला शिकवणार आहे. तर हे स्पोर्स जे असतात या स्पोर्स पासून नवीन सजीव तयार होतात. या स्पोर पासून नवीन सजीव तयार. बरं, हे स्पोर एवढे मजबूत असतात, काय लिहिलंय शेवटचं वाक्य, दीज स्पोर्स आर प्रोड्युस्ड बाय प्लाझ्मोडियम, दीज आर व्हेरी टफ, खूप मजबूत असतात, कॅन सर्वाईव्ह, जगू शकतात, कशा कोणत्या परिस्थितीमध्ये, इन व्हेरी हार्श कंडिशन, अतिशय खतरनाक, अतिशय विपरीत अशा परिस्थिती, हार्श शब्दाचा अर्थ तो विपरीत परिस्थिती, अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा हे सर्वाईव्ह करू शकतात. आता शेवटचा टाईप लिहून घ्या, दॅट इज युग्लिनॉइड. पुढचा जो पार्ट झाला लिहा युग्लिनॉइड. तर युग्लिनॉइडचं छोटंसं सिम्पलेस्ट डायग्राम यू कॅन, आता हे जे मी दाखवतोय बाळांनो, हे सगळेच्या सगळे डायग्रामच्या फॉर्म मध्ये आपल्या बुक मध्ये अवेलेबल आहेत स्टेट बोर्डच्या. ते नीट बघा आणि त्याचंही नीट डायग्राम काढत जा. दिसायला चित्र विचित्र विशिष्ट वेगळं असं दिसतं, पण आपल्याला आपला सिलेबसचा पार्ट आहे, आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. माझ्या बरोबर काढून घेतलं तरी चालेल. ह्याच्यामध्ये एक मोठा फ्लॅजेला असतो. असा एक जो फ्लॅजेला असतो हा खूप मोठा असतो, खूप मोठा फ्लॅजेला असतो, एक छोटासा फ्लॅजेला असतो. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय काय असते, खूप छोटे 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 याच्यामध्ये स्ट्रक्चर्स असतात. असे असे खूप स्ट्रक्चर्स असतात, खूप स्ट्रक्चर्स असतात बाळांना इथे. आणि याच्यामध्ये एक व्हॅक्युअल असतं, याला कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल म्हणतात. कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल हे याचं वैशिष्ट्य आहे. आता काय आहे, हा प्राणी कोणता आहे किंवा हा सजीव कोणता आहे, या सजीवाला म्हणतात युग्लिना. याला आपण काय वर्ड यूज करतो, युग्लिना. युग्लिना मध्ये हे जे मी तुम्हाला दाखवतोय, हे जे स्ट्रक्चर्स आहेत हे सगळे कशासाठी असतात, हे सगळेच्या सगळे स्ट्रक्चर कशासाठी असतात, फोटोसिंथेसिस करून घेण्यासाठी. यांच्यामध्ये काय भरलेलं असतात, पिगमेंट भरलेलं असतं. आता हा मधला याला वेगळं देण्याचं किंवा तुमच्या सिलेबस मध्ये वेगळ्या ऍड करण्याचं कारण काय आहे ते तुम्हाला सांगतो, नीट लक्ष. हा एक असा सजीव आहे बाळांनो, हा एक असा सजीव आहे की याला तुम्ही प्लांटही म्हणू शकत नाही आणि याला तुम्ही अॅनिमलही म्हणू शकत नाही. नीट लक्ष द्या, हा इन बिटवीन आहे. इट इज नॉट अॅनिमल आणि इट इज नॉट प्लांट. इट इज नॉट अॅनिमल आणि आपण नायदर नॉर असा वर्ड यूज करतो बघा इंग्लिश मध्ये. इट इज नायदर प्लांट नॉर अॅनिमल. कारण याला अॅनिमल म्हणण्यासाठी याला काय अॅनिमल म्हणू शकत नाही, कारण हा कायम दुसऱ्यावरच अवलंबून असतो असं नाहीये. हा काय करतो, जेव्हा सनलाईट असेल तेव्हा काय करेल, लाईट पकडतो, लाईट कॅच करतो आणि स्वतःचं फूड स्वतः बनवायला लागतो. त्यावेळेला याच्या आत बसलेले हे जे सगळे पिगमेंट्स आहेत हे सगळे ऍक्टिव्ह होतात आणि हा ग्लुकोजचं प्रोडक्शन करू शकतो विथ द हेल्प ऑफ लाईट. याला आपण काय म्हणतो, इट इज फोटोसिंथेटिक. इट इज फोटोसिंथेटिक इन प्रेझेन्स ऑफ लाईट. प्रकाशाच्या उपस्थितीत हा काय करतो, इन प्रेझेन्स ऑफ लाईट काय करेल, हा फोटोसिंथेसिस करेल जेव्हा लाईट असेल. परंतु ज्या वेळेला लाईट नसेल मग इन अब्सेन्स ऑफ लाईट, इन अब्सेन्स ऑफ लाईट, जेव्हा लाईट नसेल ऑफ लाईट, it becomes heterotrophic and engulf or consume, खाऊन टाकणे. या दोघांचा अर्थ होतो खाणे, गिळणे. एंग्युल मायक्रो ऑर्गॅनिझम, याच्यापेक्षा जे छोटे सजीव असतात त्यांना हा खात असतो. म्हणजे तुम्हाला काय दिसतं, म्हणून याला आपण काय म्हणतो, इट शोज मिक्सोट्रॉफिक. मिक्सोट्रॉफिक, मिक्स म्हणजे मिक्सोट्रॉफिकचा अर्थ होतो
ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवण्याची प्रवृत्ती, आणि दुसऱ्यावर अवलंबून, त्याला म्हणतो आपण हेटेरो म्हणजे दुसऱ्यावर जगणार. हेटेरोट्रॉफिक हे दोन्ही प्रकारचं. इट शोज मिक्झोट्रॉफिक न्यूट्रिशन किंवा मिझोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. इथून खालचं वाक्य इथून घेतो, मोड ऑफ न्यूट्रिशन. कळलं का बाळांनो? हे कळतंय का सगळ्यांनी? सांगा बरं. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का सांगा. इट शोज मिक्सोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. It does not have cell wall. याला सेल वॉल नसते. महत्वाची गोष्ट आहे. इट डज नॉट हॅव सेल वॉल बट ए टफ कव्हरिंग ऑफ प्रोटीनेशियस पेलिकल. बट हॅज ए टफ मजबूत कव्हरिंग of protein called pellicle. याच्या बॉडीवर एक एक्स्ट्रा असं कव्हरिंग असतं. प्रोटीनचं कव्हरिंग आहे बाळा. असं प्रोटीनचं एक्स्ट्रा एक कव्हरिंग असतं, परंतु ती सेल वॉल नाहीये. सेल वॉल राहिली असते ती सेल्युलोजने बनलेली असते. ही जी टफ कव्हरिंग आहे, दिस टफ कव्हरिंग इज कॉल्ड ॲज पेलिकल. याला काय म्हणतात? पेलिकल. आणि पेलिकल कशाने बनलेलं असतं? प्रोटीनने बनलेलं असतं. कशाने बनलेलं असतं बाळांनो? पेलिकल हे प्रोटीनने बनलेलं असतं. येतंय लक्षात सगळ्यांच्या? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. Good. It has two flagella. दोन फ्लॅजेला असतात. फ्लॅजेला, one long and other short. एक लॉंग आणि एक शॉर्ट असा फ्लॅजेला यांच्याकडे असतो. म्हणून याला हा इन बिटवीन मेंबर आहे. याच्यामुळे काय झालं माहितीये का? याच्यामुळे एक गोष्ट सायंटिस्ट लोकांना कळली की बघा विकास कसा झाला असेल. बघा नीट लक्ष द्या. याच्यामुळे काय झालं सगळ्यांनी नीट लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या. याच्यामुळे काय झालं की एक मधलं स्ट्रक्चर तयार झालं ना, जे अॅनिमल पण नाही, प्लांट पण नाही. अॅनिमल राहिला असतं तर त्याने कम्प्लिटली संपूर्ण याने जीवन कशावर? दुसऱ्याला मारून खाल्लं असतं. आपण तुम्ही म्हणत असाल तर आपण कुठे मारून खातो? तुम्ही मेथीची भाजी जरी लावली, तुम्ही गिलके जरी लावले, तर तुम्ही काय करता? तुम्ही मारून खाता. दुसऱ्यावर कम्प्लिटली डिपेंड आहे. तुम्ही एखाद्याची सीड खाताय. आपण बाजरी खातो, गहू खातो, म्हणजे आपण काय करतो? आपण प्लांटवर डिपेंड आहे. म्हणजे त्यांची हत्या केल्याशिवाय आपल्याला खायला मिळणार नाही. बायोलॉजिकल ऍस्पेक्ट सांगतोय. तुम्ही म्हणाल सर हत्या शब्दाचा अर्थ आम्हाला भीती वाटते. नाही, फॉरगेट इट. काही लोक बोकड खात असतील, काही लोक कोंबडी खात असतील, काही लोक मासळी खात असतील, लेट देम इट. परंतु ते लोकोमोशन करणारे जे आहेत त्या सजीवांना खातात. आपण नॉन लोकोमोटरी प्लांट पार्ट्सला खातोय. समजा मी स्वतः शाकाहारी, त्यामुळे आपण काय करतो? परंतु आपलं जीवन कोणावर अवलंबून आहे? दुसऱ्या प्राण्यांवरच अवलंबून आहे. परंतु तुम्ही असं प्लांटच्या बाबतीत म्हणू नाही शकत. सगळ्या प्लांट्स नाही, काही प्लांट्स आहेत. पुढे जेव्हा प्लांटचं आपण वैशिष्ट्य बघू तेव्हा बघू. काही फीचर प्लांट आहेत, बरोबर आहे, ब्लॅडर वर्ड साठी. काही प्लांट हे जे आहेत असे आहेत की जे प्रकाश असेल तसं. बघा याचं वैशिष्ट्य नीट बघा. युग्लिनाचं मी युग्लिना एक्सप्लेन करतोय प्लांटच्या माध्यमात. युग्लिनाने काय केलं? लिसन व्हेरी केअरफुली. युग्लिनाने काय केलं? जेव्हा लाईट होता, जेव्हा प्रकाश होता, तेव्हा फोटोसिंथेसिस केलं. आणि जेव्हा लाईट गेला तेव्हा काय केलं? नीट लक्षात आहे. तेव्हा काय केलं? तेव्हा याने दुसऱ्या प्राण्याला, त्याच्यापेक्षा लहान सजीवांना खायला सुरुवात केली. एक्झॅक्टली हीच गोष्ट फीचर प्लांटची आहे. फीचर प्लांटला, त्याला प्लांट म्हणतो आपण, नीट लक्ष द्या. मी जे वाक्य बोलतोय अतिशय काळजीपूर्वक. फीचर प्लांट काय करेल? ज्या वेळेला लाईट असेल त्यावेळेला फोटोसिंथेसिस करून स्वतः तृप्त राहील, काही टेन्शन नाही, कोणाच्या भरोश्यावर. परंतु
जंगलात अशा ठिकाणी हे वाढतात की जिथे यांच्यापर्यंत प्रकाश पोहोचत नाही. मग काय करतील बिचारे? मग तिथे जे छोटे छोटे कीटक उरत असतात ते कीटक यांच्या अशा ओपन झाकण्यासारख्या पार्टवर ड्रॉसेरा सारखं एक असं चपटं असं यांचं पाण्यासारखं स्ट्रक्चर असतं. त्याच्यावर निरनिराळे केमिकल्स असतात, जी मगाशी मी बोललो एन्झाईम्स असतात. एकदा तो कीटक याच्यापर्यंत आला, एक तर ते झाकण बंद होऊन आत डायजेस्ट करून टाकतील, आत त्याचं पचन करून टाकतील किंवा वरच्या वरती त्याची बॉडी विरघळवून टाकतात. त्याला तिथल्या तिथे खलास करतात आणि त्याच्यातले न्यूट्रिएंट्स काढून घेतात. यांना आपण कीटकभक्षी इन्सेक्टिव्होरस प्लांट असं वर्ड यूज करतो. म्हणजेच या इन्सेक्टिव्होरस प्लांट्सचं ओरिजिन जर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्हाला इथे जावं लागेल. युग्लिनाने हे दाखवून दिलं की असेही प्लांट्स आहेत की जे गरज पडल्यावर कीटकभक्षी होतील आणि ज्या वेळेला गरज नसेल त्यावेळेला फोटोसिंथेसिस करतील. हा म्हणजे काय की कनेक्टिंग लिंक आहे दोघांमध्ये. कशामध्ये? प्लांट मध्ये आणि अॅनिमल मधली कनेक्टिंग लिंक युग्लिना दाखवतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. पुढच्या वेळेला आपण काय करू? अॅनिमल आणि प्लांट हे दोन्ही संपवून टाकूया. मग आपण सेपरेट आपल्याला काय काय शिकावं लागेल? फंजाय शिकायचे आहेत, व्हायरसेस शिकायचे आहेत, व्हायरॉइड शिकायचे आहेत आणि प्रायॉन शिकायचे. हे सगळे त्यांना सजीवांच्या कॅटेगरीमध्ये आपण अजून टाकलेलं नाहीये. व्हायरसेस, व्हायरॉइड आणि प्रिऑन्स यांना आपण सजीव मानत नाही, परंतु तरी सुद्धा तुम्हाला आता माहिती आहे कोरोनाने केवढा मोठा कहर केलेला आहे. ऍक्च्युअली इट इज नॉट लिव्हिंग ऑर्गॅनिझम, परंतु तो लिव्हिंग सारखे काही गुणधर्म दाखवतो. मग हे इन बिटवीन आहेत, त्यांच्यावरही आपण स्टडी करणार आहोत. तर पुढच्या लेक्चरच्या वेळेला आपण काय काय बघूया? 3 गोष्टी बघूया. प्लांट्स बघूया, किंगडम प्लांटी, किंगडम ॲनिमॅलिया बघूया आणि हे 5-5, 10-10 मिनिटात संपतील. आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपण बघूया की फंजाय किती प्रकारचे असतात, काय असतात ॲस्कोमायसेट्स, काय असतात फायकोमायसेट्स, काय असतात बेसिडिओमायसेट्स, काय असतात ड्यूटेरोमायसेट्स, सगळ्यांबद्दल आपण चर्चा करूया. टिल देन गुड बाय, थँक